तीन पक्ष एकत्रित लढले. त्यांना कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता वेगवेगळ्या लढायला पाहिजे. तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं. भाजपचा विस्तार करायचा होता. 81 वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. शिंदे गटाने देखील प्रयत्न करायचा होता. राष्ट्रवादीने त्यामुळे आज ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या 5 सीटा ह्या 500 मताच्या आत पडलेल्या म्हणजे 16, 100, 150, 200 अशा 5 सीटा आमच्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. आणि मी मागच्याही पत्रकार परिषदमध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे 2 वॉर्ड साधारणपणे आम्हाला त्रासात तांत्रिक दृष्टी. त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे. म्हणजे लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजूने होती. त्यामुळे ठीक आहे, आता तांत्रिक विजय झालाय, त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते खरं असते का अस्तित्वात ते कामातून दाखवून द्यावं असे आमचे टीका करणं योग्य समजलं असतं. तुमचे मित्र सुद्धा मी काय कोणी महापराक्रमी आहे समजू नये अशा पद्धतीची टीका साहेबांच्याकडून कुठं नाही. निधीसाठी आमची सत्ता आल्यावर मी म्हणलं होतं की निधीसाठी काय करायचं ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. हे आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं. त्यामुळे निधीसाठी काय त्यांच्याकडे जावं लागलं असता का विषय नाही. या सत्ता आणण्यामध्ये तुम्ही म्हणता की तांत्रिक विजय तुमचं नाही. या तांत्रिका पाठीमागे जे मांत्रिक कारभारी आहे ते पुन्हा सत्तेत आता येणार आहेत पाठीमागे. खरंच विकास होईल तर पुन्हा येणे माझ्या नाही. म्हणून माझं काय म्हणणं होतं की मी माझा जाहीरनामा करताना अगदी विचारपूर्वक केला होता आणि माझ्याकडे प्लॅन होता 5 वर्षाचा. त्यांच्या जाहीरनाम्यात ढोबळ आहे सगळं. रस्ते करू म्हणजे नेमकं कसे करू हे सांगितलेलं. म्हणजे ज्या गोष्टी या शहराला गरजेच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात अशा आमच्या अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे. आणि आमची उद्या एकदा आमचे सगळे 35 लोक एकत्रित येऊ. आम्ही पुढच्या आता जिल्हा परिषदच्या 5 तारखेला निवडणुका झाल्या की आमचं 35 लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी होईल. उद्या सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडले गेले पाहिजेत, कशा पद्धतीने या शहरातले प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, जे चांगलं आहे त्याच्यावर आमचं त्या ठिकाणी सपोर्ट लाईन, जे चुकीचं आहे त्याच्यावर आमचं लक्ष लाईन. शहराचा डीपीच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी लोकांच्या या ठिकाणी आहेत. हा डीपी करत असताना चुकीचे रिझर्वेशन काढणे, चुकीचे टाकणे ह्या गोष्टी घडताना त्या ठिकाणी दिसतेच. आणि म्हणून कारभारावर 35 आकडा मोठा आहे आमचा. तेवढं सोपं नाही. विचारतो की तुम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून राहणार आहे की अनेक संपर्क साधले, कारण आता मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आघाड्या. मी परवा सुद्धा म्हटलं आकडेवारी जमत नाही. त्यामुळे काय माहित नाही का ते येणार असतील तर आम्हाला काय माहित नाही. अजून काही संपर्क नाही. महापौर आमचाच होणार यासाठी आता दोघांमध्ये भांडण तर दुसरा शिवसेना पर्याय आणि पक्षाचा पुन्हा महापौर करावा तर हे पुन्हा त्याच गोष्टी कोल्हापूरकरांना सहन करावं लागणार. आता त्यांनी बहुमत मिळालेला, त्यांची हिंमत असेल तर 2.5 वर्षाचाच महापौर करावा. 6 महिने 1 वर्ष पण नको. आम्ही कधी म्हटलं नव्हतं. आम्ही म्हटलं होतं की महापौर पदाची कार्यकाळ जी राहील त्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता आली तर महापौर पद त्याच कार्यकाळामध्ये राहील. आम्ही तुकडे करू वगैरे असं कधी बोललो नव्हतं. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्ष महापौर हा राहिला पाहिजे. आणि म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कुणाला जे महापौर पद मिळेल त्याने कृपा करून शहराला एक नेतृत्व व्यवस्थित मिळावं. त्या महापौरांना देखील काम करायची संधी मिळावी. कारण की वर्षाच्या महापौर पदावर पहिले 2 महिने सत्कारात जातात, शेवटचे 2 महिने राजीनामा मागण्यात जातात, काम 8 महिने होतं त्यातले सुट्ट्या. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्षाचा पूर्ण काळ हा महापौर पदाला द्यावा आणि चांगला कारभार त्यांनी करावा. आकडेवारी तुम्ही सांगितली मतदार जी आकडेवारी काही कमी मतातून भेटलेली. आता काही ठिकाणी पॅनेल मध्ये 1 ते 2 उमेदवार तुमची निवडून आली. त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करून म्हटला होता. अशी काही नाही. आक्षेपार्ह नाही. काही अपक्ष उमेदवार होते त्यांच्यामुळे एक वॉर्डात आमच्या तोटा त्या ठिकाणी झाला. म्हणजे शिवाजी पार्कचं वॉर्ड कुठलं, किती नंबर तुमचा? 3 नंबर. 3 नंबर मध्ये त्यांनीच एक अपक्ष उभा केला होता. त्याच्यामुळे त्यांनी एक 1200-1500 मतं घेतल्यामुळे आमचा तिथं पराभव त्या ठिकाणचा. ठीक आहे. हे आता मी आरोप हे करणार नाही, बोर्ड दाखवणार नाही. त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी केली. आम्ही आमची स्ट्रॅटेजी सुद्धा काही वॉर्डामध्ये तशी केलेली आहे. चंद्रकांत असं म्हटलं आहे की काँग्रेस सोडून कुणाशी युती करा चालेल. काँग्रेस सोडून कुणाशी करणार? काँग्रेसच आहे इकडं. मुंबईमध्ये शिंदेना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय. शिंदे
नाही, मला वाटतं आज ती जी चर्चा करत, कारण मुंबईत काय घडते मला नेमकं त्या ठिकाणी माहित नाही की बाबा काय करेल, परंतु मराठी बाणा कशा पद्धतीनं दिसणार आहे याच्यावर मुंबईचं महापौरपदाचं गणित राहणार आहे. काँग्रेसची भूमिका काय आहे? मुंबईमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये पॉलिटिक्स म्हणायचं. तर आज सकाळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन केला अशा काही बातम्या नाही. आणि त्यामध्ये असं म्हणतात की 2017चा फॉर्म्युला पुन्हा येणार. तर हा नेमका काय फॉर्म्युला होता? नाही, मला वाटतं आता त्यांची फोनवरची चर्चा मला कळणार नाही किंवा काय झालं माहित नाही, मला काय वाटत नाही तसं काय घडेल. परंतु एक धास्ती मात्र भाजपची घेतलेली आहे, त्या शेट हॉटेलमध्ये ठेवणार कसं? मुंबई काँग्रेसची भूमिका एका प्रश्नाचं उत्तर राहून गेलं होतं का विचारलं होतं. 35 जागा मिळवल्या म्हणजे काय नीट पराक्रम केला नाही असं शिवसेनेने म्हटलेलं आहे. मला वाटतं 35 जागा देणाऱ्या लोकांचा अपमान, कारण की 35 जागा बंटी पाटलांनी मिळवल्या नाहीत, जनतेनं दिलेल्या. सर, कागलमध्ये जिल्हा परिषदेला महायुती विरोधात शिंदेची शिवसेना असं चित्र आहे. आपण कागलमध्ये शिवसेनेला सोबत घेऊ शकेल का? आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक आहे, परवा दिवशी तुम्हाला कळतं. पण जे पॉलिटिक्स मुंबईमध्ये सुरू आहे त्यावर एकनाथ शिंदेचा दावा आहे की नगरसेवकांना एकमेकाची ओळख व्हावी म्हणून हॉटेल ते सरळ आहे की ते फोडू नये म्हणूनच त्यांनी त्यांच्या लोकांना बरोबर ठेवलेलं. शिंदेच्या शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर जे आता मागतायत ते जर नाही केलं किंवा काही पुढं त्यांच्यामध्ये मतभेद झाले तर काँग्रेस ह्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आपण जसं आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. आपण जसं या विकारानंतर जर लोकांचे जर एवढे नगरसेवक आले असते तर आम्हाला आम्ही त्यांना अप्रोच झालो असतो, महापौर पण त्यांना दिला असतं. जसं शिंदे सेनेचे जर काही नगरसेवक आपल्याला बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे, महापौर पदाची तारीख निघायचं आहे, महापौरचं आरक्षण निघायचं आहे, फॉर्मेशन व्हायचंय, महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे, त्यात काय होते त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतात. काय होऊ शकतं? पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहे. गोकुळची निवडणूक तोंडावर आहे अशा मी विश्वास पाटील शिवसेनेसोबत गेले. तर गोकुळच्या या इलेक्शनसोबत त्याचा काय परिणाम नाही, होतो किंवा काय? सध्या काय झाले की महापालिकेतनं जिल्हा परिषद मध्ये आलोय, अजून जिल्हा परिषद मधनं गोकुळमध्ये जायचंय, त्याच्यामध्ये मुलग्याचं लग्न आहे माझ्या, त्यामुळं थोडा वेळ द्यायचा आपल्याला. साहेब, एक दुसरा एक प्रश्न होता की मुंबईत आता बिहार भवन उभारलं जाणार आहे. त्या संदर्भात भाजप आणि जेडीयू सरकारचा जो निर्णय आहे तो निर्णय झालेला आहे. साधारणतः 25 ते 30 मध्ये हे भवन असण्याचं सांगितलं जाते. काय एकूणच हा निर्णय पाहता, कारण या सगळ्या निवडणुकीत मराठीचा मुद्दा जो आहे तो पुढे आला होता. मुंबईतच आता हे जे बिहार भवन आहे ते उभारलं. मला वाटतं बऱ्याच राज्यांची भवन तिथं राज्य उभारतायत, सरकार त्यांना कशी मदत करते हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून सरकारनं सगळ्यांसाठी करत असताना एका राज्यासाठी एक धोरण किंवा दुसऱ्या राज्यासाठी असं न धोरण करता ती भूमिका घेतली पाहिजे. आमची सातत्यानं मागणी आहे की मराठी माणसं जी महाराष्ट्रातली तिथं मुंबईला येतात त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. मग कामाच्या निमित्तानं येतात, ट्रीटमेंटच्या निमित्तानं येतात, त्यांच्यासाठी म्हणून काही व्यवस्था करता येते का? मध्ये तसा एक प्रस्ताव होता, त्याच्यावर सरकारनं निर्णय घ्यावा. साहेब, नगरपालिका मध्ये महायुतीला तुम्ही एकाकी चूक तुम्ही करत दिली. आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं देखील तशीच परिस्थिती आहे असं दिसतंय. कोल्हापूर शहरामध्ये फिरणं किंवा प्रभागात जाऊन प्रचार करणं थोडंसं सोपं होतं, मात्र जिल्हाभर आता तुम्हाला एकट्याने सगळं नाही, campaign करावं लागणार आहे. त्यामुळे नाही, जिल्हा परिषद आमच्यासाठी नवीन नाही ना, 20-25 वर्ष आम्ही लढतोच ना, त्यामुळे त्याचं काही नवीन नाही. आता उलट वेळ कमी असल्यामुळं चांगलं आहे, पटपट लोकांच्यावर पोहोचेल. काँग्रेसचं चिन्ह लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. महापालिकेमुळे एक वातावरण काँग्रेसच्या बाजूने जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्ही उत्साह बघताय तिकिटासाठी किती त्या ठिकाणी आहे. त्याचा फायदा महापालिकेच्या या निकालाचा फायदा निश्चितपणे आम्हाला या जिल्हा परिषद होईल. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.